नंबर आला करून मोबाईल चालला होता भाई. नव्हता त्याला आणलं होतं, मेला नव्हता त्याला मारलं होतं. भाई माणूस किती बाहेरच्या देशात गेला ना भाई, आपली भाई परंपरा सोडत नाही तो. भाषा गुड मॉर्निंग सगळ्यांना. पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे फ्रांकोस ब्लॉग 21. तर टायटल आणि थंबनेल बघून मला वाटलंच चला आपण कुठं चाललोय. तर जास्त वेळ नव्हता, आपण जाऊयात. पण जास्त वेळ यासाठी होतोय, नितीन दादाने वेळ केलाय तो तुझा काय ना काहीतरी तरी विसरते म्हणून आपण थांबलोय. आणि थांबलोय दुसऱ्या ठिकाणी की आपण सुरेश्वर मंदिरात. आणि हा तेजस दादा. नितीन दादा आलेला आहे खूपच लेट, आणि असं का त्याची काही ड्रेसिंग मारले दादानी. आणि ही निंजुडी दादाची निंजुडी. आणि आपण आपला सेटअप लावून न कुठली गोष्ट नाही म्हणता आपण डेव्हिड रायडिंग सेटअप होतो बाई. टेक्सला कम्पॅरिझन नाही भावा, टेक्सला तिची घारे डोळे भावांना बघून घ्या. आणि ही आपली अशी बगीरा दिसते. आणि आपल्याला काय हे नव्हतं म्हणून ट्रायपॉड इथं बांधला आपण. बॅगेत तर बसला नव्हता तो म्हणून त्याला इथंच बांधून ठेवलंय. पाडायला नको भेटो एवढंच आहे फक्त. गाडी धुतली नाही काय नाही तसेच घाणेडी पडलेली आहे समोर बघू शकता. आणि तिथे तिघांनी पण गाडी धुतलेली नाही आहे. ती निंजोडी तर तशीच आहे. आणि आपली बगीरा तशीच आहे, धुतलेलीच नाही अजिबात. बघू आता यांचं झालंय सगळं, निघूयात आता लवकर इथूनच. A few moments later. तर आपली टीम लीड करतोय तेजस दादा, सेकंड नंबरला असेल नितीन दादा, आणि थर्ड नंबरला असो आपण. समोरचा सेटअप आहे नितीन दादा, तेजस दादा आणि आपली बगीरा. फायनली निघालो. तर इथे थांबलो होतो. यांना कधीपासून ओव्हरटेक केला यांना, आणि हे लोक आत्ता आलेत. तर चाललोय आपण फ्युलअपला. आपण आपल्या पिठ्ठूमध्ये बघूयात. ऑलरेडी आपल्या गाडीत फ्यूल आहे तसा. हे सगळे एअरला पाराला थांबलेत. नितीन दा, कसं वाटतं तुला रायगडला आपण चाललो तर? काय एक्साइटमेंट आहे तुझ्याकडे? दुबईवरून ठरवलं आज यावेळेस जायचंच आहे, तरी मी आयुष्यात एकदा पण नाही गेलो. आणि महाराजांची पुस्तकं वाचून तर म्हणजे खरं जायला पाहिजे प्रत्येकाने. त्याच्यामुळे आज आपण आहोत. आणि जे स्वराज्य बांधलंय खूप मोठी व्हॅल्यू. तुम्ही असं तरी दर्शन घेतलं पाहिजे त्यांचं. तो माझ्यासाठी तर पहिला एक्सपिरियन्स आहे. आणि बाईकवर तर म्हणजे लय भारी. आणि आता तुम्ही जेव्हा आहे तर तुम्ही डायरेक्ट मास्टर तर अजून भारी माझ्या येणार आहे. थँक्यू. माझं फर्स्ट टाइमच आहे रायगडला जाण्याचं. तर बघू भेटत पुढच्या रस्त्यात. Later. तर मित्रांनो आता आलोय आपण उमरेगाव इथं आलोय. आणि नितीनदा मागच आहे, आणि मे बी तेजस पण मागच आहे. मे बी ते दोघं मागच आहेत. आणि जाम लेट होतो जायला. मी तर पळतोय गाडी 80-90 100 पर्यंत पण नेली. बघू आपल्या गाडीची टॉप स्पीड काही एवढी नाही आहे. तर कंपनी क्लेम करते 95-98, पण आपण तिला पळवतोय 100, 110, 115. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल 112 पर्यंत घेऊन गेलोय. अजून कोण दिसत तर नाहीये. पण भाई सकाळी भाई एकदम विशेष गंभीर. आणि जेव्हा फर्स्ट टाइम रायगडला चाललोय
तर मला एक्साइटमेंट एवढी आहे ना की मला रायगड बघायचं आहे. कारण की तेव्हाच्या काळामध्ये ना महाराजांनी बांधून ठेवलेलं एक इतिहास आपल्या तिथं गेल्यावर बघायला भेटेल. एक स्वराज्य आहे आपलं तिथं. तर तिथं गेल्यावर ते एक्साइटमेंट काय आहे आणि काय नाही हे बघायला लागेल. हे लोक म्हणजे तेच आहेत का? कोण काय कुठं कधी कसं भाई लोक काय करतात त्यांचं त्यांना माहिती. आहेत कुठं कुठं नाही. चला भेटूयात पुढं. अजून आपल्याला डायरेक्ट एक चाकणला थांबायचं फक्त आपल्याला चाकणला थांबायचंय. हाच विषय. बघू भेटूयात आपण रस्त्यात पुढे. आपण आलो आता परळीला. परळी हे गाव आहे. आपण पोचलो वाकणला आणि त्या खावत होता आपला एक नंबर होता आणि गाडी चालवताना मजा आली. पहिल्यांदा नितीन दादांनी गाडी 122 वर नेली असेल. 122 पहिल्यांदा. चांगली गोष्ट आहे कारण की दादा थोडी आता बसेल थोडी गाडी पण चालवेल तो. आता आपण थांबूयात नाश्ता करायला. हनुमान हॉटेल व अँड बेकरी थांबू ते नाश्ता करूयात. आणि नाश्ता काय काय ते आपण जरा बघूयात. आपण गाडी जरा पार्क लावूयात. बघत तिथं नाश्ता करतो. आपण नाश्ता करायला आपला असा घेता ठेवलाय. लगेच हा जे वस्त्र काढतोय आणि एक सीन तुम्हाला दाखवतो. एक सीन हे घरचे बघितल्यावर मला काय रिएक्शन करतील मला माहिती नाही. गाडी लिंक करताना तुकडा उडा. जो कुछ तू कर रहा है ठीक नहीं कर रहा है. आई डोंट लाइक दिस. गाडी लीन करत आणि गाडीच्या शूजचा तुकडा उडाला खाली. सोला लागला आणि उडाला. गाडी पळवण्याची पण पद्धत असते. आम्ही तशी गाडी पळवली नाही कारण की आम्ही फक्त 80-90 त्याच्यावरती काय आम्ही गेलो नाही. तरी पण भाई कुठं घासतोय त्याला माहित. मला पण मी एवढंच सांगतो की गाडी तुमच्याकडे किती भारी बादशाह असतो. आमच्याकडे एकट्याकडे निंजा आहे तरी पण तो 80-90-100 त्याच्यावरती जातच नाही भाई. सेफ करायची कारण की आपण जेव्हा बाहेर निघतो घरातून तेव्हा घरातले एक तर आपली काळजी करतात आणि आपण गाडी पळवणार ते चुकीचं आहे. उद्या कधी काही होईल सांगता येत नाही. त्यामुळे गाडी थोडीशी सेफ चालते. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? आली थोडी गाडी चालवणार. माझ्या ऑडियन्सला काय सांगशील तू दुबईमध्ये काय करतो एक्झॅक्ट? तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये पण मला बघितलं असेल बट तुम्हाला माहित नाही माझं प्रोफेशन काय आहे. सो बेसिकली मी डीजे आहे आणि साऊंड इंजिनियर आहे. दुबईमध्ये काम करतो. 10 वर्ष झाली मला. आणि माझी ड्रीम बाईक तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की ती बाईक घेतली. हे दोघंच गेले होते माझी बाईक. आज मी फर्स्ट टाइम तिला हार्डली रश फ्री ड्राईव्ह केलं. मस्त लॉंग ड्राईव्ह केलं. जाम भारी वाटतं. आणि जर कोणाला तुम्हाला कामाला यायचं असेल दुबई आता तुम्ही मला संपर्क साधू शकता. दादाला मेसेज करा. पुढे आपण बघू काय ते कामाचं धंद्याचं. आम्ही पण लागणार लवकर. थांबा. 2,000 years later. आपण नाश्ता वगैरे केला आणि वडा उसळ खरंच भारी होती. हॉटेल आहे हनुमान हॉटेल अँड बेकरी. चांगला होता नाश्ता. तुला कसा वाटला नाश्ता? मला भारी वाटला. नितीन का नाश्ता केलाच नाही. त्यांनी फक्त छाछ पिली छाछ. तर बघू आपल्याला इकडून जायचं ना मोर मार्गे या साईडने. हा महाड मार्गे इथून डायरेक्ट लेफ्ट घेऊन सरळ. निघूयात. मस्त नाश्ता मारे. आता एकदम हलका असं खाल्लं आणि राहिलं मला खरं हलका काहीतरी मस्त असं हलका काहीतरी खावं बरं वाटतंय. बात तो सही है. आता मानगाव मध्ये आणि जो आपला एक मित्र येणार आहे तो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना. छी छी छी. येणार आहे त्याला तर मी तुम्हाला भेट घेऊन देईलच. दादा तुझी हालत काय झाली आता राईड करून? वाटले माझे
आता झाले फाटले ना भाई, आमची फाटले भाई, असं नेतोय गाडी बसले. ना भाई गाडी आता हातात बसले भाऊ, आता एकदम फुल सुम मध्ये चालतोय आणि त्याची स्पीड किती काय असेल 100. आपली 100 आपण दाखवले गाडी 100. गाडी मस्त ग्रीन वगैरे एकदम पटकशीर झाली, एवढा काय विषय नाही. फक्त रिस्कीला म्हणजे स्वाद वगैरे तो आलाय टॉक्सिक दादा म्हणजे उर्फ तेजस. काय म्हणतो भाऊ, कसं वाटतं तुला? एकदम भाई पहिल्यांदा आलोय पण चांगलं वाटतंय मग. तिथे आपलं आणि बाकी भाऊला प्रेम द्या खूप सारे आहे ना. बाकी ब्लॉग कंटिन्यू करा येईपर्यंत आणि खूप सारं प्रेम द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप भारी भारी असे कंटेंट टाकत होतो भाई. सर्वांनी प्रेम द्या. आणि भाऊ चांगला रॅपर सुद्धा आणि सिंगर सुद्धा. भाऊचा इंस्टाचा चॅनल भाऊला जाऊन फॉलो करा आणि त्या चॅनलला जाऊन चांगला प्रेम द्या. पुढे इव्हेंट एक वाला विषय क्लास 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 आहे बघा. साप बघा म्हणतो ना, साप बघा, साप बघा, साप बघा. कुठं गेला माहिती नाही, कुठं गेला ते माहिती ना आपल्याला. इथंच कुठेतरी गेला असेल तर जाऊ दे, जिथं गेलाय तिथं तो सुखी राहील. आईच्या गावात आई काय सीन यार, एक नंबर सिनेमा. काय गाडी लिंक बाहेर आहे. मातृत्वाचा महामंगळ आदर्श जिजामाता हे असं आहे. पण आज चाललोय आणि आता एक्सप्लोर करूयात काय आहे ते. म्हणजे हे बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला सर्व, म्हणजे विचार करा त्या काळी बांधलेल्या गोष्टी भावळे. त्या काळी म्हणजे 1600च्या काळात, 1700च्या 1500च्या काळात बांधलेले आहेत हे असे. त्याचे अवशेष तुम्ही इकडे पाठीमागे बघू शकता. म्हणजे 1600च्या काळात बांधलेली वास्तू अजून पण आहे आणि खरंच ही वास्तू टिकली पाहिजे मित्रांनो. आणि आपण यासाठी खरंच हातपाय झटवले पाहिजेत, कारण की अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे. आपलं अस्तित्व आपण टिकवतो. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे, लिटरली सांगतो, एकदम छान वाटतं इथं. त्याच्यात त्या काळी बांधले का आता बांधला? त्या काळी बांधलेला हा तलाव, पण त्याला आता थोडा रिडेव्हलप केलंय. त्या काळी फक्त नॉर्मली असं असेल. आणि जेव्हा तुम्ही इथं येता पाचाळ या ठिकाणी, तर हे तिथे एक नोटीस आहे, हे बघून घ्या. फोटो वगैरेचा टाकेल मी. आपले चप्पल काढूयात, पायदान, आपले पायदान काढूयात आणि भेट देऊयात. फुल म्हणजे नाही का एकदम असं वाटतं की एनर्जेटिक होतं. फुल एनर्जी वाटते. जवळ जाऊन सांगते. जुन्या काळी आपण आल्यासारखं वाटतं आणि थोडी शांतताच बरी, शांतता असली सांग. यांचे सगळे पिट्टू मध्ये माझे चाड गावामध्ये जे हे स्थान आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज यांची आई म्हणजे राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे इथे. आणि याच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण रायगडावर जाणार आहोत. आणि तुम्ही पण बघून घ्या आणि तुम्ही इथे या. आणि ॲक्च्युअलमध्ये सांगतो म्हणजे तेवढं पॉझिटिव्ह एनर्जी होत नाही तर म्हणजे असं या ठिकाणी एक म्हणजे ना का असं वाटत नाही की आपण ना का विकनेस किंवा एकदम पॉझिटिव्ह एनर्जी, फुल पॉझिटिव्ह एकदम. म्हणजे असा विषय. परतीचा मार्ग घेऊयात, जाऊयात रायगडला. इथून डायरेक्ट जाऊयात रायगडला. दादा गाडी वापरत आणले भाई, तुला काय कसं काय वाटतं तुला गाडी वापरत आणले? गाडी एकदम अशी की भाई आमची फाटली आहे अक्षरशः. तर काय याच्यावरती शब्दच नाही वगैरे केलेले. आणि ते आपण असत ना भाऊचर त्यांचे पार्किंगचे,
हे दिलेले आहेत. आता चालू आपण रोपवेच्या दिशेने. करवंद वगैरे आपल्या गावाला जाम करवंद आहेत. भावाकडे जेव्हा पण याला भावाकडून करवंद वगैरे आहे का त्याला जाऊयात आपण पुढे. आता आपला एक तास भेटलाय नितीन दादाला शोधायला. फाइंड इट भाई. हसके वाटतं हसके तो एवढी बेकार गर्दी. बाहेर पण बसलेत, इथं पण बसलेत. म्हणजे आज घरी जायला आपला 8-10 असतीलच आरामात. ती निघत नाही म्हणून दादाला ठोकून काढतं भाई. माणूस किती बाहेरच्या देशात गेला ना भाई, आपली भाई परंपरा सोडत नाही तो. सीन झाला आताशी नंबर चालू आहे तिकडे 10-20 म्हणजे सत्ता संपली आपली बाय. सत्ता पण सुटला होता भाई. नंबर आला. कौन है ये लोग? नंबर आला चालला होता तिकडे गेला पोपट आला. नितीन दादा डायलॉग काय होता तो आता मग मारला तो. लोकल आले अंबरनाथ रेड कर्जत रेड. पहिल्यांदा असं या मध्ये बसलोय भाई. इथं काली असं तो इथं काली झालाय माझा. मला तर असं स्टार्ट होते भाई. डायरेक्ट फिट येणार पांढरे पिंढरे आता झाला लागले इथं फेस बी चालत. वाचवायला बाई मी आहे. थोडस आकाश पाळण्यापेक्षा मला बेकार वाटतं. एक्सपिरियन्स घेऊ आपण. सुरू झालेली आहे बाई. चालू छत्रपती शिवाजी महाराज की क्षत्रिय कुलावंश शिवासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की भाई. फुल सीना भाई. पण इनके जर समजा बोलायला बघत तुटली ना आई. विषय गंभीर ब्रो. डायरेक्ट उतरल्यावर भेटतो घाडावरती आलो भाई. असं म्हणजे इथं हे वाटतंय पॉझिटिव्ह एनर्जी. असं म्हणजे भाई फुल पॉझिटिव्ह. तुम्हाला खाली पण मी बोललो पॉझिटिव्ह एनर्जी ब्रो. भाई हा जँकी बँकी ब्रो. इथं पण आहे गडाकडे जाण्याचा मार्ग. काहीतरी इथं हे काय बोलतं त्याला मला कमेंट मध्ये सांगाय नक्की हे काय आहे. मला हे माहिती नाही काय आहे. पण हे तिकडे टॉयलेट मध्ये पण होता आणि इथं पण आहे भाई. हात माणूस खरंच अडकल्यावर का होतं भाई. जर धावत सुटला ना तानक्यान लागत. रायगड किल्ल्याचा एंट्रन्स आहे आणि स्टार्टिंगलाच आहे ना इथं बेसिक मॅप दिलाय. म्हणजे एक माहिती दिलाय बेसिक. चढून आलो जशी ग्रुपने आलो तर तिकडून आलो तर खाली पडलीस. वस्तू टिकली पाहिजे भावा. हो अगदी आयुष्यभरासाठी माझं एक लक्ष गेलं तुम्हाला दाखवतो. पण इथं आल्यावर बघितलं असेल नसेल बघितलं माहिती नाही. पण इथं भगवान शिव एक मूर्ती आहे. इथं शिवलिंग आहे. इथं बसलेले जातात. एक शॉट दिसला तुम्ही बघितलं असेल नसेल बघितलं मला माहिती नाही. पण दाखवलं हे इंटरेस्ट गडावरचे. विचार करा तवाच्या काळामध्ये हा गड कसा असेल कसा दिसत असेल. जस्ट इमॅजिन दादा आपण बघत पुढे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगड भूमीमध्ये मी सीताराम जोरे आज तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. जय शिवराय. याआधी तुम्ही सगळ्यांनी कधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल मात्र आज प्रत्यक्षपणे आपण सर्वजण रायगड किल्ला पाहणार. रायगडावर सर्वजण तुम्ही रोपण्यात किल्ल्याची बॅकसाईड आहे. 96 ला रोपवे प्रकल्प बांधला. 26 वर्ष झाली. रोपवे प्रकल्पाने गडाच्या पायथ्यातून माथ्यापर्यंत तुम्ही 5 मिनिटात आलात. पायी येण्याचं म्हटलं तर फ्रंट बाजू 2000 पायऱ्यात पलीकडे यायला आणि त्या 2000 पायऱ्यात चढून येण्याचं म्हटलं तर गडावर येण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात.
आणि त्या 2000 पायऱ्या चढून येताना किल्ल्याच्या फ्रंट बाजूला आपल्याला किल्ल्याचा मुख्य गेट महाद्वार हा बघायला भेटतो. रायगडावर पूर्वी एक नेम होता, शिवकालीन एकदा संध्याकाळी 5:30 वाजले आणि 5:30 वाजता नगारखान्यावर एकदा नगारे तुतारे चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे नगारखान्यावर नगारे वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे. एकदा का संध्याकाळी 5:30 वाजता नगारखान्यावर नगारे वाजले आणि गडाचे दरवाजे बंद झाले. मग गडावर कोणी खाली जाणार असेल त्याला जाता येत नव्हतं आणि खालून कोण गडावर येणार असेल त्याला येता येत नव्हतं. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 नंतर दादा हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड, पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात. तुम्ही राजगड पाहिला असाल किंवा नसेल. राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे. महाराज रायगड किल्ला ताब्यात घेण्याआधी रायगडाचं पूर्वीचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर. गुलाबाचं फूल जसं एका कलीपासून तयार होतं तसा रायगड हा स्वातंत्र्य एका खडकापासून तयार झालाय बघा. या रायगडाचं नाव होतं रायरीचा डोंगर. समोर धुक्यात उंच डोंगर पाहतो तो आहे गुईरीचा डोंगर. रायगडाचं जर क्लायमेट व्यवस्थित असेल तर तुम्हाला रायगडावरनं काही 8 किल्ले बघायला भेटतात बघा. तर तुम्हाला मी इथून प्रतापगड आणि महाबळेश्वर दाखवतो. रायगडाचं नाव रायरीचा डोंगर आणि हा मोठा डोंगर तो गुईरीचा डोंगर दिसतो ना. त्याच्या गुईरीच्या डोंगराचं मधलं जे कॅप दिसतंय त्याच्या मागे बघा एकदम स्ट्रेट भुरकट दिसतो, पाठीमागे दिसतो का, तो प्रतापगड आहे. प्रतापगड महाबळेश्वर इकडे आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते पलीकडे इकडे कोकण दिवा बघा. रायगडाच्या चारी बाजूने खाली लागणारं घनदाट जंगल आहे, हे जावळीचं खोरं म्हणतात. आणि या जावळीच्या खोऱ्यामध्ये हा रायगड मोडतो. रायगडाचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर. गुलाबाचं फूल एका कलीपासून तयार होतं तसा रायगड दादा हा स्वातंत्र्य पूर्वी एका खडकापासून तयार झालाय बघा. हा रायरीचा डोंगर, समोरचा डोंगर गुईरीचा डोंगर. हे 2 उंच डोंगर जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. जावळीचा चंद्रराव मोरे आदिलशाहीकडे चाकरी करत होता. त्याच्या ताब्यात हे 2 डोंगर होते. शिवाजी महाराजांनी आपल्या 15 मे 1656 त्या जावळीच्या मोऱ्यांकडून युद्ध करून हा रायरीचा डोंगर दादा ताब्यात घेतला. 15 मे 1656 आपल्या राजाने फक्त डोंगर ताब्यात घेतला. ज्यांनी उभा रायगड बांधला त्यांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे रायगड किल्ल्याचे इंजिनियर म्हणजे आर्किटेक्ट होते. यांनी 14 वर्षामध्ये उभा रायगड केला बघा. 14 वर्ष लागली गड बांधायला. आपल्याला गडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या मनात पहिली शंका उपलब्ध होते की 14 वर्ष लागली गड बांधायला, तर 14 वर्षामध्ये गडावर एवढं काय बांधला हा आपल्याला प्रश्न पडतो. तर 14 वर्षामध्ये या रायरीच्या डोंगरावर बरी मोठाले 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 बिल्डिंग 14 वर्षात बांधल्या. आता आपण बांधकामामध्ये मटेरियल काय वापरतो, सिमेंट आणि वालू. पूर्वीच्या आर्किटेक्टने 3 वस्तू वापरल्या, चुना, गुळ, शिस म्हणजे लीड. या 3 धातूंमध्ये गडाचं बांधकाम केलंय. बांधकामाला लागणारा जो हा दगड होता हा खालून आणला नव्हता. गडावरच भली मोठाले 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, काही खड्डे खोदले, खडक फोडले. त्यातली जे काही दगड निघाली ती बांधकामाला वापरली. म्हणजे एका दगडामध्ये या रायरीच्या डोंगरावर महाराजांनी 2 पक्षी मारले. अर्थ काय होतो, किल्ल्यावर पाण्याचा साठा झाला, बांधकामांसाठी दगडाचा वापर झाला. 1656 गडाचं बांधकाम चालू केलं. 56 ते 70 दादा 14 वर्षात पूर्ण रायरी बांधली. आणि या रायरीला रायगड नामंत्रण हे 24 सप्टेंबर 1670 ला आज रायगड नावाने ओळखला जाणारा हा गड रायगड म्हणतात बघा. जिथे तुमची गाडी पार्किंग आहे तिथून इथपर्यंत गडाच्या हाईट 1375 फूट, 750 मीटर उंचावर आपण आहोत. पायथ्यापासून माथ्यापर्यंत हाईट 1375 फूट. समुद्र सपाटीची हाईट 2851 फूट. 1200 एकरचा रायगड आहे टोटल. खाचखळगे धरून पठार भाग 100 एकर मध्ये पसरलाय. पूर्ण रायगड बघायचं म्हटलं 2 दिवस पुरत नाहीत एवढा मोठा किल्ला. आपण बाले किल्ल्याचा परिसर 1.25 तासामध्ये पाहणार. रायगडाची 4 डोकात पूर्वेला भवानीचं डोक, पश्चिमेकडे हिरकणी कडा, हिरा नावाची गवळण, जे 6 महिन्याच्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी जो कडा उतरली होती तुम्ही रोपवेला हाच कडा आहे, पण पश्चिमेच्या डोकावर शेवटला तो पुरुष मारला. पश्चिमेला इकडे हिरकणी कडा, दक्षिणेला कालकाई कलगा आणि उत्तरेला टकमक टोक. ही 4 टोकं बघायची म्हटली तर 2 दिवस पुरत नाहीत. मागच्या बाजूने गड बघायला चालू केले. रोपवेने तुम्ही 5 मिनिटात आलात. 128 पायऱ्या आता आपण जे वरती त्या पहिल्या पायरीपर्यंत इथून खालून वरपर्यंत चढून आलो. या पहिल्या पायरीपर्यंत चढून आलो. ह्या पायऱ्या 2007 मध्ये आर्किओलॉजिकलने बांधलेत. पूर्वी किल्ल्याच्या बॅक साईडला काही नव्हतं. समोर हा जो गेट आहे या गेटला मेना दरवाजा म्हणतात. किल्ल्याच्या मागच्या बाजूला हा मेना गेट आहे. पुढच्या बाजूला फ्रंट बाजूला पलीकडे पालखी दरवाजा आहे. मेना म्हणजे काय तर मेना म्हणजे डोली. लग्नामध्ये दुल्हनला असते बघा. मेना पालखी 2 प्रकार आहेत. मेना पॅकबंदिस्त असतो, पालखी ओपन असते. मेना स्त्रियांसाठी तर पालखी पुरुषांसाठी. शिवाजी राजांच्या राण्या राज्य घराण्यातील स्त्रिया पूर्वी सकाळी सायंकाळी सूर्योदय सूर्यास्त बघायला मेन्यात बसून या गेट मधून येण्या जाणं करायच्या. याला मेना दरवाजा म्हणतात. मेना दरवाजातून आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार. बाले किल्ला पाहताना आपल्याला किल्ला संपूर्ण कसा बघायला भेटतो. त्याच्या 4ही बाजूला पडलेल्या भिंती आहेत आणि मध्यंतरात पडीक चौतर आहे. तर गड पाहताना किल्ल्यावर आलेला प्रत्येक शिवभक्तांच्या मनात अजून एक पहिली शंका उपलब्ध होते. गड पाहताना शंका अशी आहे की पूर्वी गडावर काही छत होतं की नव्हतं, गड ओपन होता की काय प्रश्न पडतो. आपण किल्ला पाहताना फक्त पडक्या उशीच पाहतो, तर 450 वर्षापूर्वी आहे ना त्या रायगडावरती वरून लाकडी छत होती. गोल मातीची कौलं
बँगलोर टाईपचं होतं लाकडाचं, सागवानी लाकडं आणि गोल मातीची कौल ते खेडेगावात आजही आपल्याला बघायला भेटतात. बँगलोर टाईपचं होतं गडावर. 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्राथर आणि मेजरॉल या दोघांनी खालच्या पोटल्याचा डोंगर, बघा झाडी आहे ना खाली डोंगरावर छोट्या, या डोंगराचं नाव पोटल्याचा डोंगर. या डोंगरावरून 10 मे 1818 ज्यावेळेस रायगडावर तोफांचा मारा केला त्यावेळेस गडावर जेवढं छत होतं इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जळून राख झाला. म्हणून किल्ल्यावर काही छत दिसत नाही. चारी बाजूला पडलेल्या भिंती मध्यंतरात पडी चौतरी दिसतात. आपण सर्व शिवभक्ताने जर राजस्थानमध्ये जाऊन त्या राजस्थानचे किल्ले पाहिले तर पूर्वी जसे होते तसे तसे शाबित आणि सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातील मराठ्यांचे किल्ले पाहिले तर संपूर्ण उद्ध्वस्त आहेत. याच्या मागचं कारण काय? राजस्थानचे किल्ले शाबित आणि मराठ्यांचे किल्ले उद्ध्वस्त का? तर याच्या मागचं एकमेव कारण एवढं दादा, राजस्थानमधील जे राजे होते हे ब्रिटिशांना शरण गेले म्हणून त्या राजस्थानचे किल्ले शाबित आणि मराठ्यांचे किल्ले उद्ध्वस्त का? महाराष्ट्रामधील मराठी राजे होते. मराठी अखेरपर्यंत कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून शेर म्हटला जातो गासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. मराठे या अखेरपर्यंत कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून ब्रिटिशांनी अखेरला मराठ्यांचे केले उद्ध्वस्त केले. तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण बालिकेला बघायला पुढे जाऊया. फुल एक्साइटमेंट, इंटरेस्ट. छोटा दार आहे, मिनी दरवाजा, मेना दरवाजा. पुढे शेवटला बघा पलीकडे 2 उंच डोंगर दिसतात, धुक्या दिसतात का पलीकडे? एकदम तिकडे हा शेवटला एकदम मोठे दिसतात ना. तो उजव्या साईडचा जो उंच आहे ना, उजव्या साईडचा शेवटला तो राजगड, हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्हा बेळा तालुक्यात. आणि डाव्या साईडला बघा इकडे मोठा दिसतो, 2 टोका त्याला भारी दिसतात ना, तो तोरणा आपल्या शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं ना दादा, तो तोरणा केला. तोरणा आणि राजगड हे दोन्ही किल्ले पुणे जिल्ह्यामध्ये आले, वेल्हा तालुक्यामध्ये. ही रायगडाची पूर्व दिशा आहे आणि त्या तोरणाच्या बाजूला तिकडे डाव्या साईडला लिंगाणा आहे. पुढे गेल्यानंतर दिसला तर तुम्हाला मी दाखवतो. आपला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा आता आपण बाली किल्ल्यामध्ये प्रवेश केलाय. ज्या दरवाजातून पहिली एंट्री केली त्या गेटचं नाव मेना दरवाजा. मागच्या बाजूला या मेना गेट पासून पुढच्या बाजूला पालखी दरवाजा, दोघांच्या मध्यंतरात एकाला कनेक्टेड 6 दालनात. हा एवढा मोठा जो आपण परिसर पाहतो, एका राणीचा एक महल हा 4 भिंतीच्या आतमधला. कल्पना केली तर एवढं मोठं आपलं घर नसतं. एकाच्या जर पाहिलं तर एक टावर उभा राहील असे याला कनेक्टेड पलीकडे अजून टोटल 5 झाल्यात. म्हणजे टोटल एक लाईन मध्ये 6 झाल्यात. याला राणी महल म्हणतात. शिवाजी महाराजांच्या 8 राण्या. नाव बघा, सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई आणि सकवारबाई. प्रश्न पडतो महाराजांनी 8 राण्या आवडीसाठी केल्या की काय? तर शिवाजी राजाने 8 राण्या आवडीसाठी नव्हत्या केल्या. आपल्याकडे हिंदवी स्वराज्य कमी होतं. हिंदवी स्वराज्य वाढवावं, स्वैर संबंध वाढवावं म्हणून महाराजांनी 8 गावातील नामवंत सरदारांच्या पोरींशी लग्न केली. त्यापैकी रायगडावर इथे 6 राण्या राहत होत्या. बाकीच्या 2 राण्या, एक राणी पुतळाबाई पाचाडला आऊसाहेबांच्या सेवेला राहत होते. पट राणी सईबाई. संभाजी महाराज लहान 2 वर्षाच्या असताना सईबाईंचं राजगडावर निधन झालं. दुर्दैवाची गोष्ट एवढी, सईबाईने अखेरपर्यंत हा रायगड पाहिला नाही. या रायगडावर 6 राण्या राहत होत्या. एका राणीचा हा एक महल, एकाला एक लागून 6 राणीचे 6 महल सेम आहेत. प्रत्येक महालाची रचना सेम आहे. प्रत्येक महालात 2 चौथऱ्या आहेत बघा. पहिल्या चौथरा राणीचं सदर म्हणजे आपल्या घरचा हॉल. पलीकडे दुसरा चौथरा बेडरूम. तिकडे उजव्या साईडला खिडकी जाल लावलेली हवा खाण्यासाठी. डाव्या साईडला जो दरवाजा दिसतो तिथून आतमध्ये एंट्री केली की इंडियन टॉयलेट आहे. आपल्या घरी टॉयलेट असतात चिंचा भांड्याचे मातीचे. दादा 450 वर्षापूर्वी दगडात कोरलेले इंडियन टॉयलेट आजही मॅडम राणी महालामध्ये बघायला भेटतात बघा. आपल्या घरी टॉयलेट असतात चिंचा भांड्याचे मातीचे. 450 वर्षापूर्वी दगडात कोरले इंडियन टॉयलेट आहेत. ब्रिटिशांनी टॉयलेट वापरले म्हणून आता आपण वापरतो, मात्र सगळ्यांचं चुकीचं आहे. शिवाजी राजाने टॉयलेट वापरले म्हणून आता आपण वापरतो. कारण रायगडावर ब्रिटिशांनी रायगडावरच्या टॉयलेटची कॉपी केली. त्यांना दगडात टॉयलेट बनवताना त्यांनी मातीत बनवले, थोडे मॉडिफाय केले आणि पूर्ण देशामध्ये लॉन्च केले. रायगडावरच्या भरपूर साऱ्या अशा वस्तू आहेत की ज्यांची कॉपी ब्रिटिशांनी केले आणि त्या वस्तू रिवर्समध्ये विकलेत. 450 वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट आजही रायगडावर राणी महालामध्ये बघायला भेटतात. बघायचे असतील इथून खालून पुढे जाऊ बघूया. मग आपण पुढच्या पॉइंटला पुढे जाऊ. इंडियन टॉयलेट आहे. बघून आलेली मी ते. त्या काळाचे इंडियन टॉयलेट. हा आणि हे यांचं बेडरूम वगैरे सांगत होते. यांचं बेडरूम वगैरे येते. बेडरूम आणि काय विंडो आहे का ही? त्या काळी बांधलेली विंडो. हे पण सेमच आहे. असे 6 असतील तिकडे.
7 असतील. 18 सेम बेडरूम इकडं ते जे होतं ते, आणि त्या साईडला बेडरूम सेम, तिकडे पण टॉयलेट. इकडून ही इंटरेस्ट दुसरीकडे जायला ना भाई, तिथून निघू आपण. जर त्याला घेतला नसतं ना का दादाला जे गायडन्स, तर आपल्याला यातलं एवढं काय समजलं नसतं, आणि एवढं आपल्याला पण काय माहिती नसतं पडलं, तुम्हाला पण आणि आम्हाला पण सुद्धा. नंतर बघू आता दादाचा परत एकदा. या इकडे या. मुलांच्या हात पकडा, लहान त्यांना पुढे जाऊन देऊ नका. आई मुलांच्या हात पकडा म्हटलं तिकडे जाऊन देऊ नका. मधला ओपन आहे खड्डा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण 6 राणी मलामधील एक पहिला दुसऱ्या मलातून बाहेर आलो. 6 राणी मल एक लाईन मध्ये ते सेम आहे. प्रत्येक मला समोर असा उठा दिसत नाही, चौथरे यांना दाशी उठा म्हणतात, सर्वंट क्वार्टर. आता आपण नोकर चाकर म्हणतो, पूर्वी दास दाशी म्हणायचे. महाराजांच्या राण्यांची सेवा करण्यासाठी दाशी होत्या, त्यांना आराम करण्याचं ठिकाण आहे. रेलिंगच्या खाली ते काही पडलेले वाडे आहेत, समोर इथे 5 झाडे, ते मागच्या बाजूला खाली 3. याला मंत्रालय, अष्टप्रधान कार्यालय ऑफिस. देशातलं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन आपल्या शिवाजी महाराजांनी या रायगडावर केलं होतं. जसा देशाचा कारभार आता दिल्लीमध्ये चालतो, तसं महाराष्ट्रात 365 किल्ले होते. या 365 किल्ल्यांचा कागदलिखित मुख्य व्यवहार इथे चालायचा. याला अष्टप्रधान म्हणतात. 8 मंत्री होते राजांचे: मोरपंत, पिंगळा, हंबीराव मोहिते, रामचंद्र रामचंद्रगड, अण्णाजी दत्तू, रामचंद्र, त्रिंबक, निराजीराव, अण्णाजी पंत आणि रघुनाथ पंडित असे राजांचे 8 मंत्री होते. त्यांचे हे वाडे आहेत. आणि लोखंडी रेलिंगच्या आतमध्ये झाल्यावर 3 खड्डे आहेत. आता समोर हा पहिला जो खड्डा आहे, ग्रीन लावलेले खड्डे दिसत ना, पहिला खड्डा 22 फूट खोल आहे, दुसरा वाला 20 फूट, तिसरा 18 फूट. याला धान्याचं कोठार म्हणतात. 3,500 लोकांची वस्ती होती पूर्वी गडावर. किल्ल्याला जर शत्रूने 4ही बाजूने वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती यांना 6 महिने पुरेला असं धान्याच्या आतमध्ये स्टोर करायचे. शिवाजी राजाने त्याचा धान्यासाठी वापर केला. 1733 ला गडावर पेशव्यांच्या काळामध्ये रायगडावर जर कोण शत्रू चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करेल तर कैद्याला 7 दिवस दाबायचे. 8व्या दिवशी कैद्याने स्वतःचा गुन्हा हा स्वतःहून कबूल नाही केला तर कैद्याला बाहेर काढायचं. हातपाय बांधून दादा पोत्यावर धरायचं, त्या पोत्यालावर गाठ मारायची, त्याचा कडेलोट टकमक टोकावर न करायचे. शिवाजी राजांनी धान्यासाठी वापर केला. पेशवाने कैद्यांसाठी सगळ्यात मोठं धान्याचं कोठार कोल्हापूरमध्ये आहे. जर तुम्ही पन्हाळा किल्ला पाहिले असेल तिथे 3 आहेत बघा, गंगा, यमुना, सरस्वती, त्याला अंबारखाना म्हणतात. त्यामध्ये वरून धान्य टाकलं की खालून बाहेर काढायचे. रायगडावर पूर्वी वरून धान्य टाकलं तर वरून लाकडी सिलीने काढायचे. दोघांना दरवाजाला तिसरा, त्याला खालून दरवाजा, 3ही कोठार सेम आहेत. एक बघून घ्या, मग राजवाडा दरबार बघायला आपण पुढे जाऊ. मुलांचा हात पकडा कृपया करून. मधला ओपन, त्याच्यावरचं झाकण आहे का हे? त्याच्यावरचं झाकण होतं. शिडी लावायचे. हॅलो कचरा नका करू त्याच्यामध्ये. बहुतेक लोकांनी याच्यात कचरा केलेला आहे, गॉगल्स आहेत, म्हणून तर ती लावली असणार ना झाडे वगैरे. कचरा वगैरे केला. तर एक रिक्वेस्ट, जेव्हा गडावर येतात तेव्हा कुठल्याही गडावरती जा तेव्हा कचरा वगैरे करू नका, कारण की ही महाराजांनी आपल्यासाठी एक ठेवलेली आठवण आहे. आपण आठवणीत ती घाण करतो, हे चुकीचं आहे. चुकीचं भाई पण दाखव. हे बघा इथं पण घाण आहे. पाण्याच्या बाटल्या प्लीज नका फेकू, प्लीज अशी घाण नका करू. तुम्ही येताय ना तर या, फक्त क्लीन वगैरे लक्ष द्या फक्त. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा आपण रायगड किल्ल्याच्या अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेवर आलोय. ज्या दरवाजातून आपण प्रथम एंट्री केली, या दरवाजाच्या स्ट्रेट भिंती बसून पलीकडे प्लास्टर केलेल्या अशा आडवी भिंत शेवटला दिसते ना, या दोन्ही भिंतीच्या आतमध्ये जेवढा आपण हा परिसर पाहतोय याला इतिहासामध्ये राजवाडा म्हणतात. शिवरायांचा प्रशस्त महाल आहे. आणि हा राजवाडा दादा पूर्वी 2 मजले होता. याच्यावरचा दुसरा मजला हा लाकडाचा होता, 15 फुटाची हाईट होती. सागवानी लाकडं, गोल मातीची कौलं होती. कर्नल प्राथर मेजरवाले 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 ला ज्यावेळेस रायगडावर तोफांचा मारा केला त्यावेळेस गडावर जेवढं छत होतं हे इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जळून राख झालं. आज रोजी आपण याला पाहिलं, राजवाड्याला तर 4ही बाजूला साईडला पडलेल्या भिंतीने मध्यंतरात पडीक चौथऱ्यात हा पहिल्या चौथऱ्यात शिवरायांचं बेडरूम आहे. याच्या पलीकडे दुसरा चौथरा किचन. किचनला मराठीमध्ये मुदपाकखाना म्हणतात, म्हणजे स्वयंपाकघर. आपल्या राजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म झाला. आणि जो नव्हता पाहायचा दिवस, तो दिवस या रायगडाच्या पदरी पडला आणि रायगडाचा सूर्य मावळला होता. काळ दिवस ठरला रायगडाचा. तारीख 3 एप्रिल 1680 हनुमंत जयंती दिवशी शिवाजी राजांनी आपला अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीमध्ये, या महालात, या चौथऱ्यावर घेतला.
इथून 1.5 किलोमीटर अंतरावर ते मस्जिद सारखं मंदिर आहे शेवटला दिसतं ना. हो. शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. महाराज आपले शंकराचे महादेवाचे भक्त होते म्हणून राजांना त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर देहामध्ये आज्ञा आली. ज्या ठिकाणावर महाराजांच्या चितेला अग्नी दिली तिथे राजांची समाधी बांधली. 50 वर्ष आयुष्य लावलं राजांना, आयुष्यात आपलं सेटल व्हायला. शिवाजी राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये 365 किल्ले दादा ताब्यात घेतले. वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं प्रथम तोरण हे तोरणा किल्ल्याला बांधलं. 26 वर्ष राज्य राजगडावर केलं, रायगडावर 10 वर्ष. राजांचं धनासारखं म्हणतो मनासारखी माणसे, माणसांसारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन आणि धनासारखं मन. म्हणून राजाने वयाच्या 50 वर्षात एवढं भलं मोठं साम्राज्य उभं केलं. अखेरीला बघा एका दुश्मनाने आपल्या दुश्मनासाठी त्याच्या देवाला प्रार्थना केली. महाराजांचा सगळ्यात मोठा दुश्मन दादा कोण होता? तो औरंगजेब. आणि औरंगजेबचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे शिवाजी महाराज. ज्या वेळेस आपल्या राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 ला, त्यावेळेस राजांच्या दुःखाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरते. ही बातमी दिल्लीचं तख्त म्हणजे औरंगजेबचा दरबार, या औरंगजेबच्या दरबारात महाराजांच्या दुःखाची बातमी जाते. ज्यावेळेस औरंगजेबच्या दरबारात महाराजांच्या दुःखाची बातमी जाते त्यावेळेस औरंगजेबच्या दरबारात दादा भर मोठी सभा चालू होती आणि भर सभेमध्ये 20-25 हजार लोक उपस्थित होते. औरंगजेब सिंहासनाच्या गादीवर बसला होता आणि औरंगजेबला ही बातमी सांगणारा माणूस कोण होता? औरंगजेबचा खास सेक्रेटरी नाव साकीत मुतालिब खान, त्या औरंगजेबचा खास सेक्रेटरी होता. या सेक्रेटरीला ज्यावेळेस महाराजांच्या दुःखाची बातमी समजते त्यावेळेस त्या औरंगजेबच्या सेक्रेटरीला एवढा आनंद होतो की त्या आनंदामध्ये स्वतः नाचायला लागतो. मला असं वाटतं की माझ्या मालकाचा सगळ्यात मोठा दुश्मन शिवाजी ही दुनिया सोडून चाललाय. ही एवढी मोठी आनंदाची बातमी मी जर माझ्या मालकाला सांगितली तर माझा मालिक मला काहीतरी इनाम देईल. म्हणून औरंगजेबला सांगण्यासाठी साकीत मुतालिब खान भर दरबारात धावत पळत सुटलाय आणि औरंगजेबच्या सिंहासनासमोर जातोय आणि जाऊन औरंगजेबला काय सांगतोय की हुजूर हुजूर शिवाजी का देहांत हो गया. औरंगजेब आपल्या गादीवर बसला होता. हे ऐकून काय म्हणतोय? हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे आज तू खुले रखना, नीचे माँ बहनों की इज्जत करने वाला ये शेर शिवा आज तेरे पास तेरे दरबार में आ रहा है. कल्पना करा शिवाजी राजे किती ग्रेट होते. महाराजांचा सगळ्यात मोठा दुश्मन औरंगजेब त्यांनी पण अखेरला स्वतःच्या दरबारात सिंहासनावर घुटणे टेकले आणि खुदाला प्रार्थना केली, खुदा तेरे जन्नत के दरवाजे आज खुले रखना, नीचे माँ बहनों की इज्जत करने वाला हे शेर शिवा तेरे पास आहे. म्हणजे महाराज आपले किती ग्रेट होते हे कल्पना करा तुम्ही. पहिल्या 4थ्या राजांचं बेडरूम आहे, पलीकडे किचन आहे. आपलं घर आपल्यासाठी जसं घर असतं, मी म्हणतोय हे घर नाही आपल्यासाठी मंदिर आहे. कारण त्या प्रत्येक दगडाला कुठेतरी आपल्या महाराजांचा स्पर्श झालाय. गडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांना मी सांगतो की दादा याच्यावर कोणी चप्पल घालून जायचं नाही. बघा हे बेडरूम आहे, पलीकडे किचन, या उजव्या कोपऱ्यात काही दगडाच्या आकृत्या, त्या 2 पाण्याच्या टाक्या, पलीकडचं बाटप, आंघोळीचं बाथरूम. तुम्हाला कावड माहिती असेल खांद्यावर पाण्याची. किल्ल्याच्या समोरच्या बाजूला खाली तळ्याचं नाव गंगासागर. त्या तळ्यातून कावडीने खांद्यावर पाण्यानं महाराजांना पिण्यासाठी थंड पाण्याच्या आतमध्ये जमा करायचे आणि महाराज पलीकडे आंघोळ करायचे. त्या पाण्याच्या टाक्या बाटप बघून घेऊ, बाल्कनी दरबार बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आंघोळीचं बाथरूम, महाराजांचं स्विमिंग पूल तुम्ही काय मी आता एक कानपट शिकवलं परत 3 दिवस सर्व पाण्याच्या टाक्या होत्या या. काय दाखवायचं बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर बघा पलीकडे तिकडे आपण एक विटांच्या बांधकामाची खोली पाहतो, त्याला इतिहासामध्ये टकसाल म्हणतात. टंकसाल म्हणजे मेन छापखाना. जशी आता आपली रिझर्व्ह बँक नाशिकला आहे, शिवाजी राजांची 450 वर्षापूर्वीची छोटी बँक आहे. त्याच्या आतमध्ये राजमुद्रा होऊन नाणी बनवायचे. राजमुद्रा अशा बनवल्या जात होत्या प्रतीप चंद्रलेखे व वर्ध विष्णू वंदिता. शाह सुनो शिवशाह मुद्रा भद्राई राजते. अर्थ काय होतो? प्रतीप येतात चंद्र जसा कली कलीने वाढत जातो. शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे भोसले यांचं हिंदवी स्वराज्य दिवसांदिवस वाढलं जात होतं. आता राजमुद्रा होऊन नाणी बनवायचे त्याला टंकसाल म्हणतात. मध्ये बघा 8 खिडक्यांचा गोल स्तंभ दिसतो, असा दिसतो ना समोर. अर्ध्या 2 खिडक्या तुटलेत बघा समोरचे दिसत ना, त्याला बाल्कनी म्हणतात. सज्जा गॅलरी. आपल्या घराला समोरच्या बाजूला तशी बाल्कनी असते. शिवाजी राजांच्या राजवाड्याच्या किल्ल्याच्या समोरच्या बाजूला 2 मजली बाल्कनी होती. महाराज शांत निवांत बसून हवा खायचे. अष्टकोनी 8 खिडक्यात. आपण जर पूर्ण इतिहासामध्ये पाहिलं तर शिवरायांचा 8चा आकडा नक्की आहे बघा. 8 राण्या, सिंहासन अष्टकोनी, बाल्कनी अष्टकोनी, मंत्री 8, राजमुद्रा अष्टकोनी. राजधानी रायगडावर राजांना 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. म्हणजे महाराजांचा 8चा आकडा राजांसाठी लकी होता. या अष्टकोनी बाल्कनी आहे. मध्ये आयात आकडाची आपण चौकोनी खोली पाहतो, याला खलबतखाना म्हणतात. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. शिवाजी राजांची सिक्रेट खोली. पलीकडे बघा
बघा त्या उजव्या कोपऱ्यात भिंतीमध्ये यल स्टॅप दगडाचा आकार आहे. त्या छोट्या दगडावर 2 दगड ठेवले दिसत ना काय कोपऱ्यात. तिथून जमिनीच्या आत उतरायला रस्ता आहे. त्याला आतमध्ये जायचं म्हटलं ना या भिंतीच्या तिथून उडी मारावी लागते आणि तिथून 11 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. पॅकबंदिस्त खोल्या 10 फुटाची. आतमध्ये जायला आर्किओलॉजिकली बंद केलंय तरी काही लोक बळजबरी उड्या म्हणून त्या खोल्यातून खाली. सिक्रेट खोली सेक्रेटरी होते व्हर्जिना इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. हिंदवी स्वराज्य त्या नायकांना त्यावेळेस 18 भाषा होत्या. अनेक रूप धारण करायचे. व्हर्जिन नायकांनी कुठल्या गडांची गड किल्ल्यांची गुपित आणली तर सिक्रेट चर्चा त्याच्या आतमध्ये करायची. म्हणजे उजव्या कणाची बातमी ही डाव्या कणापर्यंत पोहोचू नये. औरंगजेबच्या दरबारात औरंगजेबाची भर मोठी सभा चालू होती आणि भर सभेमध्ये जाऊन त्या औरंगजेबाला कवाले ऐकवून त्याच्या दाढीला हात लावून ते रायगडावर परत आले होते. त्यांच्या स्वतःच्या मिसेसला पण माहिती नव्हतं की माझे मिस्टर आले सिक्रेट. बसल्या जागी 7 रूप धारण करायच्या 18 भाषांचं ज्ञान किती ग्रेट एक कल्पना करा तुम्ही. ज्या चौथऱ्यावर उभ्या याला सचिवालय म्हणतात दफ्तरखाना. रायगड किल्ल्याचा आणि समोर बघा आपल्याला इथे 2 गोल बुरुज दिसतात समोरची. ही बुरुज आता 2-2 मजल्या. पूर्वी हीच बुरुज एकावर एक असे याच्यावर 7 मजले होते. 7व्या मजल्याची हाईट कुठपर्यंत असेल कल्पना करा. मनोरे विजयस्तंभ म्हणतात. पूर्वी महाराजांच्या राण्या राज्य घराण्यातील स्त्रिया या दुपारच्या वेळी याच्या आतमध्ये हवा खायला होत्या आणि महाराज आपले कोणच्या गडावरनं गड किल्ल्यावर जिंकून आले याच्या विजयस्तंभाच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा लावायचे. आजूबाजूचे गाव गड किल्ले गावांची लोक आहेत त्यांना वाटलं पाहिजे महाराज कुठून तर जिंकून आलेत. मनोरे आणि विजयस्तंभ म्हणतात. रायगडावर तुम्ही रोपण्यात हिरकणीचा कडा आहे. हिरा नावाची गवळण 6 महिन्याच्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी तो कडा उतरली तर रायगडाचा पश्चिमेचा कडा उतरून खाली गेले. बघा हा जो पठार एरिया गेला ना रायगडाचा झाड दिसत छोटी इथून जो एरिया गेलाय तो टोक दिसतो बघा मध्ये असा खड्डा दिसतोय मोठा दिसतो ना ते तळ आहे. हिरकणी तळ म्हणतात त्याला. इथं तळाव आहे पाण्याचा. त्याच्या एन टोकाला खालून असा गोल आडवा बुरुज बांधलाय तो हिरकणीचा कडा. हिरकणीची कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली असेल. चौथीच्या पुस्तकात आहे. सोनाली कुलकर्णी तिच्यावर मूवी काढली तुम्ही पाहिले असेल. जे माता लेकरासाठी रात्रीच्या वेळी जो कडा उतरली रायगडाचा पश्चिमेचा कडा कथा ऐकलेली असेल. तुम्हाला मी पुन्हा एकदा ऐकवतो. ऐकणार का सर्वजण? हो. रायगडावर बघा अनेक गवळणी दूध विकण्यासाठी येत होत्या. त्यामध्ये हिरा नावाची गवळण होती. तिचं 6 महिन्याचं बाल होतं. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस ती हिरकणी काही गवळणी गडावर दूध विकण्यासाठी आल्या होत्या. संध्याकाळची वेळ झाली. काही गवळणी दूध विकून घरी माघारी गेल्या आणि हिरा गवळण मात्र गडावर एकटीच राहिली. नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5:30 वाजले. 5:30 वाजता नगारखान्यावर नगारे वाजले आणि गडाचे दरवाजे बंद झाले. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर त्या हिराच्या ध्यानी मनी आलं माझं 6 महिन्याचं बाल घरी आलंय. गडाचे दरवाजे बंद झाले. मी घरी जाऊ कुठून? किल्ल्याचा मुख्य गडा महाद्वार जे पायी लोक होते त्यांना दरवाजा बघायला भेटतो. हिरा महाद्वारापर्यंत जाते. गडाचे किल्लेदार सांगोजी काटकर त्या काटकरांना हिरकणी हात जोडून विनंती करते काटकर दरवाजा उघडा. माझं 6 महिन्याचं बाल घरी ताना घरी रडत असेल मला घरी जाऊ द्या. सांगोजी काटकर याला काय म्हटले की हिरा आम्हाला राजांची आज्ञा आता आम्ही दरवाजा उघडू शकत नाही. तू आमच्या गावातले आहेस यासाठी तुला आम्ही गडावर राहायची सोय करतो. आज गडावर उद्या सकाळी घरी सोडतो. सांगोजी काटकरांनी हिराला गडावर राहायची सोय केली तरी हिरा काय राहिना. हिरा पूर्ण 1200 एकरचा एरिया फिरते. शेवटी त्या पश्चिम कड्यावर जाते. तिच्या बाळाचा खालूनवर आवाज येतो. पायातील चप्पल हातातील किटली काढते आणि रात्रीच्या वेळी हिरकणी तो कडा धरत धरत खाली उतरू जाते. अंग खरचटलेले वस्त्र पाटलेली हिरा घरा परत जाते. माई ममतेने लेकराला पाळण्यातून बाहेर काढते. मांडीवर घेते रडत बसते. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे नगारखान्यावर नगारे वाजतात आणि गडाचे दरवाजे उघडतात. काटकर गेटला वाट पाहतात. हिरा आताची हिरा मगची तरी हिरा काही येणार. सांगोजी काटकर गडावर बातमी राजांपर्यंत पोहोचवतात. महाराज 2 शिपाई तिच्या घरी पाठवतात आणि 2 शिपायांना गड शोधायला लावतात. 2 शिपायांना हिराची चप्पलनी केटली त्या पश्चिम कड्यावर भेटते. 2 शिपायांना हिरकणी घरी भेटते. पालखीत बसून हिराला गडावर आणली जाते. महाराज हिराला काय शिक्षा देतात पाहण्यासाठी दरबारात भरपूर सारे लोक उपस्थित झालीत. महाराजांनी हिराला विचारलं हिरा कुठून खाली उतरलीस? कडा मला दाखव. हिराने पश्चिम कडा दाखवला. राजाने या कड्यावरून खाली उतरले. राज हिराला काय म्हटले? हिरा काल रात्री जशी तू कडा उतरलीस तशी आता आम्हाला सेम टू सेम कडा उतरून दाखव. हिरा म्हणते नाही महाराज काल रात्री माझ्या नजरेसमोर माझं बाळ दिसत होतं त्यावेळेस मी कडा उतरले आता उतरू शकत नाही. महाराज काल रात्री माझ्या नजरेसमोर बाळ दिसत होतं आता मला भली मोठाली दरी दिसते त्यामुळे महाराज मी उतरू शकत नाही. महाराज हिरोजींकडे पाहतात. हिरोजी मान झुकवतात. महाराज हिरोजीला म्हणतात हिरोजी गडावर ना खाली स्त्री उतरते तर गडावर पुरुष असा चढू शकतो. जा हिरोजी जा. तो कडा तसा कडा बुरुज बांधला आणि बुरुजाला लावत्या हिरकणी बुरुज. हिरोजीने कडा तसला कडा बुरुज बांधलं आणि त्या बुरुजाला लावू दिला हिरकणी बुरुज. हिरकणीवरून छोटारी कविता आहे. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि तीच आम्हास माणिक मोठी दुसरी तुगलत नाही. बालाचे 8वे बजाले माई माऊली वेडपिसी आणि कडा उतरून धावत जाऊनी बालाला ती घे कुशी. आतुरतेने धाडस पाहून महाराज स्तंभित झाले. हिरास साडी चोली देऊन प्रेमी सन्मानित केले. कड्यावर त्या बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची
कथा सांगतो ऐका अजून येतील हिरकणी या बोलताची. शिवकाळी माता कोणासाठी तर लेकरासाठी रात्रीच्या वेळी कळा उतरली आणि आजकालच्या काळी स्त्रीला कुठे रात्र झाली पहिले फोनवर कॉन्टॅक्ट करेल की फ्रीज मध्ये दूध आहे हे बाळाला पाजा म्हणजे सकाळी येते. शिवकाळी हिरकणी बाळासाठी कळा उतरली म्हणून कळ्याने कळा म्हणतात. एक लाईन मध्ये बघा तुम्हाला खिडक्या दिसते ना टेलिने पुरुष म्हणतात. चोरी लपाडी गद्दारी कुठली करंजा पहारा ठेवायचे आणि खिडक्यातलं मोठं काही तळ दिसेल. आता त्या तळाचं काम चालू आहे. पावसाळ्यात खूप भरतं त्यातला गाळ काढायचा होता म्हणून त्यातलं पाणी सगळं बाहेर घालून मग गाळ काढायचं काम चालू केलं. गंगासागर म्हणतात सगळ्यात मोठं तळ आहे. गंगासागर का म्हणतात महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाला गागभट्टाने काशीबाण आणलेलं 7 नद्या 7 समुद्रांचं पाणी त्यातलं जे काही पाणी उरलं तर तळात सोडलं म्हणून तळावरून छोटाली कविता. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचे 7 सप्तसुरांचे पाणी जल झाली तीर्थांची घर आणि नाव तयाचे गंगासागर म्हणून त्याला गंगासागर म्हणतात. चला बघा मग दरबार बघायला आपण पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भाषा बघा तळा दादा कसं वाटतंय म्हणजे आता जी आपण जी गोष्ट ऐकली गोष्ट ना म्हणताना जी सत्य घटना ऐकली त्याच्यावरून तुझा काय रिस्पॉन्स आहे? मी गाईड घेतला होता किल्ल्यावरती येण्यापूर्वी कारण की इतिहास बघताना आणि इतिहास ऐकताना हा एक वेगळा फरक पडतो. तो गाईड ज्या पद्धतीने सांगत होता तर अक्षरशः काटाने तर डोळ्यातून पाणी येत होतं कारण की तो ज्या पद्धतीने सांगत होता वस्तुस्थिती अशा डोळ्यासमोर येत होती की म्हणजे की हे असं रियालिटी असं झालं असेल. सो तुम्ही जर रायगडावरती येताय किल्ल्यावरती तर तुम्ही गाईडचा उपयोग नक्की घ्या कारण की पुस्तकात मध्ये वाचलेला इतिहास आणि खरा ऐकलेला इतिहास खूप वेगळा आहे. मला मी विनंती करतो नक्की तुम्ही गाईड घ्या आणि इतिहास जाणून घ्या. नक्कीच. आणि जेव्हा आपण गाईड घेतो तर आपण एक गोष्ट चांगली करतो की त्यांचं पण आपल्याला माहिती सुद्धा भेटते आणि त्यांचं पोटपाणी सुद्धा पाळतो. पण खिडक्यांना कडपे वगैरे लावतो ना त्या टाईप मध्ये हा लाकूड आहे लेंटल बोलतो पण लेंटल ह्या त्या काळी बांधलेले आग लागली ना त्या काळी पूर्ण रायगड झाला तडामच झाला असणार ना. तो लाकूड तसाच आहे म्हणजे विचार करा. सागा असेल तो नक्कीच नक्कीच पवित्र ठिकाणावर आलोय त्याला राज दरबार म्हणतात. इथे तुम्हाला सगळ्यांना दर्शन घ्यायचंय. महाराजांची मूर्ती आपल्या इथे सिंहासनाची जागा आहे. सुख म्हणजे काय आणि स्वर्ग बघायचं असेल तर रायगडात सुख बघायचं असेल तर महाराजांना बघायचं. जी इथं जी एनर्जी आहे ना म्हणजे नाही का हातपाशीच वतरताय डोळे फुलत नाही कारण की त्यावेळेची ही जी वाईब आहे ना त्या काळी होती आणि त्या काळची वाईब आता सुद्धा आहे. म्हणजे काय सांगू एक्सप्लेन नाही करतायत कारण की नाही का असं मन भरून येते डोळे अशी पाणवत आहेत नाही का शब्द अडखळत आहेत. समज फिलिंग समजून घ्या काय आणि तुम्ही इथे या बघा आपला इतिहास काय पुस्तकात इतिहास वाचण्यात आणि आपण इथून जे गायडन्स आहे त्याच्यावर समजून घेण्यात खूप फरक आहे. तुम्ही तो दरवाजा बघा किती मोठा वाटतो आणि त्याच्यावरती अजून एक लेअर असेल त्या काळाची फुल त्या काळामधले कोरलेले जे आपण माहिती आहे ती सगळी इथं आहे त्या काळी आणि ह्याच रूटनी महाराज चालत आले असतील म्हणजे विचार करा. या शिवमंदिरी आपल्या महाराष्ट्राचे अर्थदैवत राजे शिव छत्रपती जे झाले हे रायगड किल्ल्यावरचं अति महत्वाचं ठिकाण आहे. याला राज दरबार म्हणतात. आपण दरबाराच्या मागच्या बाजूने दरबारामध्ये आलोय. ही दरबाराची समोरची बाजू आहे. हा जो आपण बलाढ्य गेट पाहतो नगारखाना त्याला बाहेरून दोन्ही साईडने पाहिला तर मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो. बरोबर केलाय तर मुंबईचा गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो कारण याची कॉपी ब्रिटिशांनी केले आणि मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधला. पूर्वी याच्यावर नगारी वाजायचे मग गडाचे दरवाजे बंद होते. अजूनही नगारी वाजतात 5:30 दिल्ली इथे खाली वाजवतो. याच्यावर जाण्यासाठी कोपऱ्याचा रस्ता होता जो आता बंद केलेला आहे.
समोर मूर्ती पाहिली आपण, तुम्ही दर्शन घेऊन आलात. आतील मूर्ती राजांची पंचधातू मेटलची 600 किलोची आहे. 6 जून 2009 ला बसवले कोल्हापूरचे एकाच श्री छत्रपती संभाजीराजे भोसले शिवरायांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते ते आतील मूर्ती बसवले. मूर्तीच्या वरच्या छताला मेघनगरी म्हणतात. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते 1985 ला त्या मेघनगरीची स्थापना केली. आता आपण येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू तिथे बघायला भेटतोय. 450 वर्षापूर्वी अशा प्रकारे त्या जागेवर रत्न जडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हटलं की 40 किलो, 32 मण म्हणजे 1280 किलो रत्न जडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन पूर्वी त्या जागेवर होतं. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान टोपणनाव वितिकत खान याने 3 नोव्हेंबर 1689 ला घणाचे गाव घालून त्या जागेवरचं 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन या औरंगजेबच्या दरबारामध्ये नेलं. आता आपण येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू दिसतोय. हा दरबार ओपन आहे. दरबार पूर्वीवरनं काय बंदिस्त होता. महाराजांचा राज्याभिषेक या दरबारात इथे साजरा झाला. तुम्ही एक राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर एक फ्रेम पाहिली असेल बघा. ती फ्रेम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये लावली जाते आणि त्या फ्रेम मध्ये एक व्हाईट लांब केसांचा माणूस आहे. डोक्यात असणारा व्हाईट फेटा हातात घेऊन शिवाजी राजांना जो झुकून त्रिवार मानाचा मुजरा करतो तो रायगडावर या दरबारात इथे तुम्ही पाहिलं ते राज्याभिषेकाचं पोस्टर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये लावलं होतं. त्या पोस्टर मध्ये इंग्रजांचा वकील ईस्ट इंडिज कंपनीचा नाव हेनरी ऑक्सटन इंग्रजाचं नाव होतं आणि तो इंग्रज वकील महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला पायी गडावर आला होता. गडावर आता चालत जाण्याचं म्हटलं समोरच्या बाजूने तर 2000 पायऱ्या 1.5 तास लागतो आणि पूर्वी पाऊल होते. पाऊल वाटेने त्या इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मोजून 6 ते 7 तास लागले. 6 ते 7 तासात इंग्रजांचा वकील रायगडावर पोहोचला. नगारखान्याच्या बाहेर उभा राहिला. पाहतो तर काय 2 बलाढ्य हत्ती, 2 बलाढ्य घोडे. इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो आश्चर्यचकित होऊन जातो. मी 2 पायीचा माणूस रायगडावर येताना खूप दमछाक झाली. शिवाजी राजाने एवढ्या उंचावर भले मोठाले हत्ती घोडे कशा आणले. दरबारात प्रवेश करतो. दरबारात भरलेली 6000 प्रजा इंग्रजांकडे पाहत बसते. इंग्रज सिंहासनासमोर जातो. डोक्यात असणारा व्हाईट पेटा हातात घेतोय आणि शिवाजी राजांना चुकून त्रिवार मानाचा मुजरा करतोय. त्याचा दुभाषी होता नारायण सिडवी. दुभाषी होता ट्रान्सलेशन. त्याने नारायण सिडवीला प्रश्न विचारला. सिडवी काय म्हटले, इंग्रज तुम्हीच खूप हुशार. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा. त्याला प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं ना, ती कशी आणली. तो प्रश्न त्याच्या डायरीमध्ये लिहितो. डायरीचं नाव बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डगलस. त्याच्या प्रश्नाचं उत्तर अशाचे इतिहासकार लोक देतात. शिवाजी राजांनी हत्तींची छोट्याने 3 पिल्लं ही पालखीत बसून गडावर आणली. गनिमी कावा 1656 ला गडाचं बांधकाम चालू केलं. त्याच वेळेस महाराजांनी हत्तींची 3 पिल्लं हे पालखीत बसून गडावर आणली. त्याच पिल्लांचं पाळत पोषण गडावर केलं. तीच हत्तींची पिल्लं लहानाची मोठी केली आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेरची पैकी म्हणजे लहानाचं मोठं करा पण मोठ्याचं लहान करू नका. ही आपल्या महाराजांची दृष्टी म्हणजे गनिमी कावा होता. त्या इंग्रजांनी राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं आणि लिखित डायरीमध्ये इंग्रज काय लिहितो. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674. वार शनिवार पहाटे 5:30 वाजता महाराज शिवछत्रपती या दरबारात झाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दरबार संपूर्ण मखमली पडद्यामध्ये सजवला होता. लाईट नव्हती, माशाल दिवे अडकवले होते. मखमली पडद्यात माशेलीच्या उजेडात त्या दरबाराचं वैभवशाली कसं असेल कल्पना करा. 6000 प्रजा राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होती. संपूर्ण शिवभक्तांच्या डोक्यात भगवा फेटा, गळ्यात कवड्याची माल, कमरीला भगवी शाल होती. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नगारखान्याबाहेर हत्ती घोडे सजवले होते. त्या जागेवर 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन आणि त्या सिंहासनाच्या डाव्या साईडला महाराजांच्या 7 राण्या उपस्थित होत्या. उजव्या साईडला 8 मंत्री, 2 मुलं. राजाला महाराज संभाजी महाराज उपस्थित होते. महाराज शनिवारी सकाळी पहाटे राजवाड्यात स्नान करतात. जगदीश्वराला, भवानी मातेला, शिरकाय मातेला महाराज नतमस्तक होतात. राजांची मिरवणूक राजे होण्यासाठी दरबारामध्ये येते. महाराज नगारखान्यातून दरबारात प्रवेश करतात आणि या राजसदराने आपले पावलं सिंहासनाकडे पुढे टाकतात. दरबारात भरलेली 6000 प्रजा उठून आपले भगवे फेटे हातात घेऊन शिवाजी राजांना झुकून त्रिवार हा मानाचा मुजरा करतात. महाराज तो मुजरा स्वीकारतात. एकाच वेळी दरबारात 6000 प्रजा शिवाजी राजांना झुकून मानाचा मुजरा करत असेल. त्यावेळेस या दरबाराचं वैभवशाली आणि या दरबाराचा माहोल कसा असेल ही कल्पना करा. महाराज 6000 प्रजेचा मुद्रा स्वीकारतात. एक नजर सिंहासनाकडे फिरवतात, दुसरी नजर आऊसाहेबांकडे, तिसरी नजर दरबारात फिरलेल्या प्रजेकडे महाराज नजर फिरवतात. त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्या शिवाजी राजांच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले आणि हातपाय थरथरायला लागले. जगातील एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी स्वतःहून निर्माण केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा. राजाने कधी रडायचं नसतं, राजाने दुःखी व्हायचं नसतं, राजाने कधी चितेला आग लावायची नसते. आनंदाच्या सोहळ्यात शिवाजी राजांना भर दरबारात आनंद होत होता. डोळ्यात अश्रू वाहत होते, हातपाय थरथरत होते. का आनंदाच्या सोहळ्यात शिवाजी राजांना आनंद का होत नव्हता? हातपाय थरथरत होते, डोळ्यात अश्रू वाहत होते. का तर शिवाजी राजांनी हे हिंदवी स्वराज्य दादा ज्या स्टोर विराजमान स्टोर मराठ्यानं उभं केलं. महाराजांचे जीवा भावाचे सरदार
असंख्य शूरवीर मावळे जे लढाईत मरण पावले, त्या शूरवीर मावळे आनंदाच्या सोहळ्यामध्ये महाराजांना दरबाराच्या कोणत्या कोपऱ्यात उपस्थित दिसत नव्हते. दिसत होती ती कोण? त्यांची लहान लहान लेकरं, विधवा बायका पाहून महाराजांच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. म्हणून महाराज त्या सिंहासनाच्या काही पायऱ्या चढतात. राजा आऊसाहेबांना काय म्हणतायत की आऊसाहेब, आज आम्ही हिंदवी स्वराज्याची जे पहिली पायरी चढतोय तो आमचा प्रतापराव गुजर या आनंदाच्या सोहळ्यात दरबारात पुढे उपस्थित दिसत नाही. आऊसाहेब आम्ही दुसरी पायरी चढतोय बाजी प्रभू देशपांडे, आणि आऊसाहेब आम्ही तिसरी पायरी चढतोय राजा आदिलगिरी त्या कोंडाण्याचं, आणि मग आमच्या राईबाबचा आऊसाहेब अहो गड आला मात्र माझा सिंह गेला, माझा ताना पुढे दिसत नाही. चौथी पायरी चढतोय होता जीवा म्हणून आज वाचला शिवा, प्रतापगडाच्या युद्धामध्ये वाचवणारे जीवा महाराज पुढे दिसत होते. हे साधी सूर्याजी महाराज असंख्य शूरवीरांची नावं घेतात. शिवाजी राजे आपले लटलटत्या पायने त्या सिंहासनास आरूढ झाले. आणि आऊसाहेब काय म्हणतायत की शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारा बाळ शिवबा आज रायगडाच्या 32 सुवर्ण सोहळ्याच्या सिंहासनावर आरूढ होत आहे. आपल्या आऊसाहेबांना किती आनंद असेल. आता आपलं लेकरू 10वीला पास झाला, आईला किती आनंद होतो. शिवाजी महाराज तर रयतेचे राजे झाले, तर आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना किती आनंद असेल. एक कल्पना करा. गागा भट्टाने काशीबाने आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने शिवरायांना अभिषेक घातला. 1000 मोहरा उतरल्या, विष्णूची मूर्ती हातात दिली. विष्णू जगाचा पालक आहे. शिवाजी राजेने उजव्या पायीचा गुडघा त्या सिंहासनाला टेकवला आणि या नगारखान्यातून शिव गर्जना झाली. गर्जना अशी होती सगळ्याने पाठीमागून जोराने जे म्हणायचंय. दरबारात दलकारी झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. किल्ल्याचा मुख्यगड महाद्वार इथे 21 तोफांची सलामी दिली. 365 किल्ल्यानं तोफा उडवल्या. शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे या दरबारात झाले म्हणून शेर म्हटला जातो. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवबा पाहिजे. हा दरबार आता पूर्वी दरबार काय होता. पूर्वी लाईट माईक स्पीकर काय नव्हता. आपल्या समोर 40 लोक असतील तर 40 लोकांच्या समोर आपल्याला माईक स्पीकर लागतो की नाही. पूर्वी काय नव्हतं. या दरबारात इथे 46,000 प्रजा बसायची. सिंहासनावर महाराज बसायचे. महाराज सिंहासनावर काय बोलले, राजांचा आवाज दरबारात भरलेल्या 6,000 प्रजेला ऐकू जात होता. आणि 6,000 प्रजेत कोणता शुभक्त कुठून काय बोलला, कोणत्या कोपऱ्यात फुसफुसला, तर प्रत्येक शुभक्ताचा आवाज राजाला तिथे ऐकू जात होता. पूर्वी दरबार काय होता, आता दरबार ओपन आहे. अजूनही आपण दरबाराच्या 4 कोपऱ्यात पुढे कागद फडला, माझी ठिकाणी पेटवली, टिचकी वाजवली तर आवाज त्या सिंहासनाच्या तिथे ऐकू जातो. तिथे कागद फडला, माझी गाडी पेटवली, टिचकी वाजवली तरी आवाज दरबाराच्या 4 कोपऱ्यापर्यंत पोहोचतो. याला आताही तुम्हाला आवाज ऐकवला असता. हे काम चालू त्यामुळे लोक शांत थांबत नाही. एकदम शांत पाहिजे, पायाची पण हालचाल नाही पाहिजे. एवढा आवाज जरी म्हटलाय दरबाराच्या 4 कोपऱ्यात कुठे एवढ्या स्लो आवाजात म्हटलं तरी हा आवाज तिथे स्पष्ट ऐकू जातो. तिथं बोललं तरी तिथला आवाज दरबाराच्या 4 कोपऱ्यात आहे. याला इको पॉईंट किंवा प्रतिध्वनी म्हणतात. म्हणजे ज्यांनी हा गड बांधला ना त्यांची कल्पना करा. आता दरबार ओपन आहे, आता आवाज एवढा येतो. 450 वर्षापूर्वी दरबार काय असेल त्या पूर्वी आवाज कसा येत असेल. आता आपण पुढे बाजारपेठ होळीकडे बघायला पुढे जाऊ. पुण्यात बसवलं यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधी यांच्या हस्ते. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर शास्त्रपती दोघांच्या हस्ते मूर्ती घडवले. या मूर्तीच्या गळ्यात काही हार आहेत, त्यातले 2 हार आहेत. पहिला हार आहे जो सांगलीचं शिव प्रतिष्ठान गुरुपे बडे कृष्णचं. 27 वर्ष झाली दिल्ली सांगलीवरनं रोज 2 लोक हार घेऊन गडावर पूजले येतात. आणि दुसरा डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाण्याचे खासदार एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत 2021 पासून गडावर हार येतो. दोन्ही हार एकत्र रोज सकाळी 7:30-8 ला इथे पूजा होते. आपण हे मोकळं ग्राउंड पाहतो, याला होळीचा माल मैदान म्हणतात. शिमग्याच्या महिन्यात जशी आपण खेडेगावात होळी पेटवतो तशी रायगडावर मुख्य मानात होळी पेटायची. मग आजूबाजूचे गाव गडकिल्ले गावांचे होळी पेटायच्या. जो कोणी बहादूर पेट किंवा होळीतून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं आणि मानाचं घोडं या मैदानात बक्षीस दिलं जातं. संभाजी महाराज आपले वयाच्या 9व्या वर्षापासून पेटक्या होळीतून हाताने नारळ काढायचे. त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं आणि मानाचं घोडं मैदानात बक्षीस द्यायचे. काही लोकांना 2000 पायऱ्या चढून इथून समोरच वरती येतात. आणि पलीकडे ते पत्र्याचं शेड आहे, त्याला हत्ती गाणं हत्ती शाळा म्हणतात. गडावर हत्ती घोडे होते, त्यांचं राहण्याचं ठिकाण आर्किओलॉजिकलने त्याचं ऑफिस बनवलंय. आणि आपण समोर पाहतोय ही भली मोठाली बाजारपेठ. या बाजारपेठची अशी लांबी पाहिली तर 800 फूट लांबी आहे, 40 फूट. डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, टोटल 44 दुकानं आहेत. शिवकालीन घोड्यावर बसून बाजार खरेदी करायचे. आतमध्ये राहायला होती, बाहेर दुकान होतं.
आगे दुकान पीछे मकान बीच में शोरूम मध्ये बघा छोटं बोलणं होतं घोड्यावर बसून बाजार खरेदी करायची म्हणून बाजारपेठ. या बाजारपेठेच्या दोन रचना आपल्याला वेगळ्या दिसतात. एक पहिली म्हणजे हाईट आणि दुसरी म्हणजे या बाजारपेठेच्या दुकानाच्या पायऱ्या पाहिल्या ना तर दुकानाच्या पायऱ्या आतमध्ये. आता मार्केटला गेलो पायऱ्या कुठं असतात दुकानाच्या बाहेर. अतिक्रमण वाढू नये पायऱ्यांपर्यंत दुकान मांडलं जातं. अतिक्रमण वाढू नये म्हणून दुकानाच्या पायऱ्या ह्या आतमध्ये ठेवल्या जातात. बाजारपेठेच्या 7व्या दुकानावर डाव्या साईडच्या 7व्या दुकानावर एक नागाचं सिम्बॉल आहे. कर्नाटकचा व्यापारी होता नागाप्पा शेट्टी. जेव्हा शिवाजी राजांनी सुरतची स्वारी केली या सुरतच्या स्वारीमध्ये ते नागाप्पा शेट्टी महाराजांना भेटले होते. कर्नाटकचे होते ते महाराज. त्यांना रायगडावरती घेऊन आले आणि संपूर्ण बाजारपेठेचे व्यापारी त्यांना बनवलं गेलं आणि त्यांनी गडावर नावाची पाटी घेणे कुणाला अलाउड नव्हतं म्हणून स्वतःचं ओळखपत्र म्हणून बाजारपेठेच्या डाव्या साईडच्या 7व्या दुकानावर नागाचं सिम्बॉल काढलंय. ते आजही पाहायला भेटतं. गडावर नावाची पाटी घेणे कुणाला अलाउड नव्हतं. स्वतःचं ओळखपत्र एक निर्माण करावं म्हणून त्यांनी नागाचं सिम्बॉल तिथे घेतलंय. बाजारपेठ संपली की पुढे टकमक टोक पुढे पलीकडे आपण जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे पहिल्याचे बाजार होता पहिल्याचा माझ्या राजांच्या काळातला हा बाजार. हे अजून पण ही वास्तू अजून एवढी टिकून आहे ना की म्हणजे आपल्याकडचा पहिला बाजार बघा कसा होता की हा होता. आणि त्या काळी म्हणजे आता दादाने जसं सांगितलं की दुकानाच्या बाहेर आपल्याकडे आता पायऱ्या असतात तेव्हा आतमध्ये पायऱ्या होत्या. हे असं दुकान एकदा परमिशन घेऊ आपण वर जायचं की नाही एकदा विचारू दादाला. मग आपण एकदा वर जाऊ. आणि टोटली 44 दुकाने तिथं इकडच्या साईडला आणि या साईड असे पूर्ण टोटली 44 आहेत. काही ठिकाणी पाऊस पडला थोडे गेले की ते पॅक होऊन जातात. 450 वर्षापूर्वीचे ड्रेनेज आहे अजूनही ओपन आहेत बघा. किती पाऊस पडला तरी यातलं पाणी दोन साईडचं पाणी ते इथून जातं बाजारपेठेतलं. पलीकडचं बघा तर बाहेरची बाजू एकदम दिसते बघा. इथून लांबून पहा. इथून बघितलं तर बाहेरची बाजू एकदम ओपनली बघायला भेटते बघा. म्हणजे ड्रेनेज सिस्टीम एवढं पूर्वीच्या इंजिनियरचं भारी होतं ती कल्पना करा. दादा 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 दुकानावर जाऊ का दुकानावरती दादा जाऊ शकतो का याच्यावरती चप्पल घालून. असं इथं दुकान होतं. इथं सामान वगैरे ठेवत असतील. इथं लाडू वगैरे जे आपण स्वीट्स वगैरे बनवायचो त्या काळी ते इथं सगळे स्टोअर करून ठेवत असतील. इथं किचन असेल त्यांचा. आणि इथून हा एवढा असा दिसणारा पॉइंट. तर भाई महाराजांनी त्या काळी गड असे बांधले होते की गडावरती पाणी साचू नये म्हणून ते ड्रेनेज केलेत. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट रोल करतो. आत्ताच्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेने गव्हर्नमेंटने अशा गोष्टी केल्यात जे आपल्या टायमाला जे गटारं बांधलीत ती गटारं रस्त्याच्या वरती आहेत आणि ते लिटरली ब्लॉक होतात. आणि हे मोस्टली मुंबई ठिकाणी चालतं. मुंबई ठिकाणी पण असे ड्रेनेज आहेत जे ते पूर्ण पॅक होतात. पण त्यावेळेस महाराजांनी असे ड्रेनेज बनवले ती कधीच ब्लॉक होणार. आणि अजून पण ते 1400-1500 वर्ष झाली त्या गोष्टीला. ते अजून पण तसेच्या तसेच आहेत. आणि ही गोष्ट सरकारने आणि पूर्ण शासनाने ही गोष्ट डोक्यात घेतली पाहिजे की आपण काय करतोय आणि आपल्या पूर्वजांनी आपण काय करून ठेवलेलं आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतं आपण जे 1-1.5 तास आपण जे रायगड पाहिलं आता जे आपण ठिकाणी आहोत त्या बाजारपेठेत. हे बाजार 1400 ते 1500 वर्ष जुनं आहे. हे बघून आणि हे रायगड बघून तुम्हाला काय वाटतंय. राजांनी जे ड्रेनेज लाईन केलंय ते खूप म्हणजे काय म्हणतात त्याला सिस्टमॅटिक केलंय. आताचे ड्रेनेज पाहिलं तर सगळे ओपन असतात. किडे वगैरे सगळे स्मेल वगैरे सगळं असतं. ते काहीतरी चेंज असावं यांच्याकडे बघून असं काहीतरी. जरी तुम्ही कधी रायगडावरती आला तर जे राजाचा दरबार होता तिथे तुम्ही चप्पल घालून चढू नका. कारण तिथे आपल्या राजांनी सहवास केलेला आहे. तिथे ते राहिलेले उठलेले झोपलेले आहेत. तर तुम्ही चप्पल घालून प्लीज चढू नका तिथे. आणि माझी अशी सर्वांना हात जोडून विनंती आहे की कचरा वगैरे तुम्ही करू नका. कारण हे खूप पवित्र स्थळ आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि आपणच इथलं सगळं जपलं पाहिजे. जेही काही आहे स्वच्छता वगैरे सगळे आपल्याच हातात आहे. सुरुवात स्वतःपासून करा. दुसऱ्यांना दोष देऊ नका. आपल्या स्वतःपासून सुरुवात करा तर काही ना काहीतरी बदल घडेल. नव्हता त्याला आणलं होतं. मेला नव्हता त्याला मारलं होतं. 32 दाताचं कोकण म्हणजे शिवाजी राजाने फाडलं होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महाराज.
आता आपण चाललोय मंदिराकडे. तिथे शिव मंदिर आहे, तिथं आपण चाललोय तिकडे. आणि जे आपले गायडन्स दादा होते त्यांनी खरंच खूप छान माहिती दिली. आणि जे माहिती देत होते ते प्रत्यक्षात असं भासत होतं की हा ही गोष्ट खरंच तर ती व्यक्ती उभी आहे किंवा सगळे मावळे आपण इथं उभे आहोत असं आपल्याला खरंच जाणीव करत होतं. आणि दादांचं नाव आहे सीताराम दादा आणि त्यांनी चांगली माहिती दिली आपल्याला. थँक्यू दादा. धन्यवाद दादा. जय श्री भेटूयात मंदिराकडे. आता आलोय जगदीश्वर मंदिराच्या पायथ्याला म्हणजे एंट्रीला. आणि हा त्याचा माहिती त्याची बेसिक ही एंट्री करतो आपण स्टार्टिंगलाच. मंदिर भाई बाहेर गार वाटतं आणि आत एकदम बाहेर गरम होतं आणि आत गार वाटतंय. सॉरी शब्द बदलले माझे, ताण लागली ना. बाहेर गरम होतं आणि आतमध्ये गार वाटतंय. हवा एकदम फुल. मंदिराच्या आपण पुढे जाऊ. आवाज तो कसे तर हवा वगैरे आहे त्याच्यानंतर थोडा हवेचा आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे, बोलण्याचा प्रॉब्लेम झालाय. तहान लागले, पाण्याची बॉटल संपले, घ्यायची नवीन. त्याच्याने आपले शब्द थोडे अडकळत आहेत. हा त्या काळचा मंदिर यार, त्या काळी मंदिर बांधला होता. खूप काही त्याचे अवशेष तुटलेत. बघू आज जाऊन मंदिर आपण कसं एक्सप्लोअर करूयात ते बघूयात. आणि नंदी त्यांचं थोडं डिस्ट्रॉय वगैरे केलेले आहे त्या काळात किंवा झिजला असेल त्या आतमधलं स्टार्टिंगचं आता शिव मंदिर सुद्धा आहे. आपण एंटर केलंय नुसतं घरात. बाई फुल गाठ आणि हा बाई फुल झोपला. हे हनुमंताचं मंदिर. हा हनुमंताचा एक फोटो. आत गेलात तर आतमध्ये गेल्याच्या नंतर भगवान शिव त्यांचं शिवलिंग आपल्याला बघायला भेटेल. त्या काळी बांधलं होतं महाराजांच्या टाइमात. सगळ्यांनी दर्शन घ्या. पण बाहेर जाऊ एक्सप्लोर करूया. तळाचे दरवाजे दोन्ही बाजूला आणि आतमध्ये गार वाटतं एकदम मस्त. काय विषय नाही काय नाही, एकदम चिल मध्ये. पुढे जाऊयात, पुढे बघूया आपण काय. महाराजांची समाधी आपला हा पूर्ण एवढा परिसर आहे पूर्ण टोटली. आणि आल्यावर कधी सेल्फी वगैरे घेऊ नका कारण की त्यांची बरोबर करणं आपल्या ऐपत कधी नाहीये. आणि हे दादा या रायगडची सुरक्षा करणारे दैवत असतात सदैव. आणि आपण पण रायगडाची किंवा इतर सर्व गाड्याची आपण सुरक्षा केली पाहिजे. आपलं एक काम नाही, आपलं एक कर्तव्य. महाराजांनी आपल्यावर एक लादलेली एक गोष्ट आहे की आपण त्याचे आपलंच म्हणता येईल आपल्याला की आपलं एक अस्तित्व यांच्यामुळेच आणि आपण त्या अस्तित्व टिकवलंच पाहिजे. आता चाललो पण टकमकटक बघायला. आणि या लोकांनी वापरलाय शॉर्टकट असा वापरलाय इथून डायरेक्ट गेलं ना भेटू डायरेक्ट कालपूर मार्गी. टकमकटक बाई याची गेम घे दर पडला ये सीन है भाई, सीन है. कंटेंट भाई तुम्हाला सकाळपासून कंटेंट भेटतोय. आधी साप भेटला, त्यानंतर एक यांनी शॉट केला तो भेटला होता, एक हा एक आणि अजून एक होता. आता आपण आलो टकमक टोकाकडे. आणि जर कोणी पाहिलं नसेल टकमक टोक तुम्हाला दाखवतो. हे बघा हा पूर्ण गड, हा पूर्ण डोंगर. आणि इथं केलेला कचरा नका रे. कचरा काय भेटतं तुम्हाला कचरा करून? चांगल्या तुमच्या घरामध्ये कोणी येऊन कचरा केला तुम्हाला चांगला वाटेल का? काय वाटलं? आता जेवायला
नितीन दादा फुल रिलॅक्स मध्ये बसलाय. रिलॅक्स मोडे भाई, एक नंबर जागा आहे डायरेक्ट. फुल एकदम जुन्या काळाची आठवण, शेणीचं सारवण वरती. एवढं कसं व्हिडिओ बनवू शकतो, पण भावाच्या एनर्जीला बाकी मानलं पाहिजे. लय म्हणजे आल्यापासून भाई अजिबात थकलाय नाही, नुसतं चालतोय म्हणे चला 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 सगळ्यांना करतोय. आमची एनर्जी डाऊन होते, पण भाऊ काय आपला ऐकत नाही. आणि भाऊ एवढं करतोय तर खरंच त्याला प्रेम दिलं पाहिजे, आहे की नाही. तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. भाऊ लय भारी करतोय काम, पब्लिक शेवटपर्यंत तुझ्यासोबत टिकून जाईल. ठीक आहे, लव्ह यू, टेक केअर, बाय, पीस आउट. शून्यातून यस, शून्यातून कंपनी. आणि पावसाळा पण आता चालू होईल, सर्वांनी काळजी घ्या. बाकी ट्रॅकिंग वगैरे करा, तुम्ही इतिहास जाणून घ्या, तुम्हाला अधिकार आहे त्या गोष्टीचा आणि तुम्हाला हक्क आहे. आणि तुम्ही नाही जाणून घेतलं मग कुठल्या गोष्टी काही केल्या, फक्त जिंदग्यात आलं, पैसा कमवला, गेलो, संपलं नाही. आपल्याला आपल्या गोष्टींबद्दल ज्ञान पाहिजे, त्या गोष्टीचा म्हणजे अभिमान करता ना महाराष्ट्रात असल्याचा, तर त्या गोष्टी जाणून घ्यायचा पण घेतल्या पाहिजे तुम्ही. बस बाकी काही नाही. बाकी सर्वांना खूप सारं प्रेम, लव्ह यू ऑल्सो, की बाय बाय, पीस आउट. एवढं बोललं तर सबस्क्राईब पण झाला पाहिजे. आणि आपली मगाचीच मंडळी परत आपल्याला भेटली, एकदम सरप्राईजली भेटले. आपल्याला माहिती नव्हतं, मग आपल्याला वाटलं ते गेले म्हणजे गेले आपल्या खाली उतरले, तसं वाटलं मला. जेवढ्यात जाम भूक लागली, पाय पण एवढं दुखतायत ना. वाजून खाली गड उतरायचंय, अजून 10,000-1200 पायऱ्या खाली उतरायचे, गाडी ट्रॅव्हल करायचे, इथून जायचे घरी. मला फुल डाऊन होणार आहे. कुठं जेवण उद्यात भेटूयात. छान असं जेवण भेटलं, भाकरी भेटला, भाकरी, लोणचं, चटणी, तेवढं मोठं. आणि एकदम परतीच्या मार्गाला एक सीन झाला. त्याच्या आपली मोठी बॅग आहे ना, ती विसरलाय. जिथं आपण जेवायला बसलोय ते विसरलाय आणि त्यालाच पाठवलं आणायला, जा आणि घेऊन ये. तो गेला आणायला, तो थोडा वेळ थांबून असा मोठा झाला. आणि त्याला ते लावले, ते शिगा लावल्यात त्याला, शिगा. आणि इथं सगळे आपले मावळे थांबायचे, या ठिकाणी आपले मावळे थांबायचे. आणि हा एवढा मोठा दार, म्हणजे पूर्ण आपला ह्याच्यात पंजा बसेल एवढा मोठा दार. आणि हा कड्या ग्लासच्या काळे बांधलेला बाई. इथून पाणी येतं, इथून खालती पडला असतो. हा एंट्रन्स बघा भाई, टॉक्सिकला आहे ना तो भाई. अक्षरशः त्याला खांद्यावर घेऊन झालं होतं, खांद्यावरती हा तो पण दाबला आणि खाली उतरतोय ना, असे पाय असे वतरतायत. गड उतरलोय आणि सगळ्यांचे पाय अपंग झालेत. हे बघा डायरेक्ट खाली बसलेत भावा, एवढे दमलेत ते. माझ्यात मी अपंग झाले भावा. माझी गाडी कोणतरी घेऊन या, बस संपला विषय. माझ्या ताकद ना 1000-1200 पायऱ्या उतरणं खाऊ आहे का?